गुंड एजाज शेख टोळीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून हद्दपार झालेल्या टोळी प्रमुखाचा सोलापूर शहरामध्ये वावर वाढला असून हल्ल्याच्या प्रयत्नामध्ये असताना त्यांच्या या मुसक्या आवळण्यात आल्यात। मिरजमध्ये सराईत गुंड एजाज शेख टोळीविरोधात महात्मा गांधी चौक पोलिसांनी मोठी कारवाई करत 5 जणांना अटक केली आहे। टोळी प्रमुख एजाज शेख हा सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतून 2 वर्षांसाठी हद्दपार असतानाही शहरात वावरत असल्याचे समोर आले। अटक करण्यात आलेल्यांची नावे एजाज अल्फाज शेख, बदरुद्दीन निसार दर्यावर्दी, समीर झाकीर शेख, सौरभ सुनील कोळेकर, शंकर गोरखनाथ फुले। पोलिसांनी टोळीच्या ताब्यातील आलिशान कार आणि हत्यारे जप्त केली आहेत। एजाज शेख याच्यावर खुनाचा प्रयत्न, मारामारी यांसारखे गंभीर गुन्हे दाखल असल्यामुळे त्याला हद्दपार करण्यात आले होते। मात्र तो आपल्या साथीदारांसह मिरज कुपवाड रस्त्यावरून जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या पथकाने सापळा रचून कार अडवली आणि सर्वांना ताब्यात घेतले। कारमध्ये हत्यारे आढळल्याने टोळी कोणावर हल्ल्याच्या तयारीत होती का याचा तपास आता पोलीस करत आहेत। या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक संभाजी गायकवाड, अभिजित धनगर, साक्षी पतंगे, नानासाहेब चंदनशिवे, विनोद चव्हाण, जावेद शेख, ओमोल तोडकर, मोसिन टिनमेकर, राजेंद्र हारगे आणि रामकृष्ण सुरवसे यांनी सहभाग घेतला।